यानंतर बारामतीतली एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत, कारण केंद्रीय समिती पथकानं अचानक बारामतीला भेट दिली आहे। केंद्रीय पथकाकडून कोविड-19 विलगीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली आहे। केंद्रीय समिती पथकानं दुसऱ्यांदा बारामतीला भेट दिलेली आहे। अधिक माहिती घेऊया, जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय काय पाहणी करण्यात आलेली आहे केंद्रीय पथकाकडून? संदीप, बारामती पॅटर्नच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या होत्या त्या पद्धतीने बारामतीमध्ये प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि कुठल्याही नागरिकाला बाहेर प्रवेश दिला जात नाही। सगळ्यांना घरच्या घरी सर्व वस्तू मिळत आहेत आणि 8 दिवसापूर्वीच या पथकाने पाहणी करून गेल्यानंतर आज हे पथक अचानक बारामतीत धडकले आणि त्यांनी खरंच बारामतीमध्ये हा प्रकल्प राबवला जातोय का हा इथपासून सुरुवात केली। नंतर अधिकाऱ्यांना ही बाब समजल्यानंतर अधिकारी तिथं पोहोचले, त्यांची देखील थोड्या प्रमाणात धावपळ झाली। केंद्रीय समितीचे जे पथक आहेत ते 4 जणांचं पथक आहे, त्यामध्ये डॉक्टर A.K. बडगायले, डॉक्टर सागर बोरकर, डॉक्टर अंशु गुप्ता, डॉक्टर व्ही रंधवा यांनी या स्वयंसेवकांशी चर्चा केली। कशा पद्धतीने बारामती शहरात नागरिकांना वस्तू पुरवल्या जातात, दूध, अन्न, धान्य त्या ठिकाणी दिलं जातं, काय खबरदारी घेतली जाते, हँड ग्लोव्ह वापरले जातात का, त्या वस्तू कशा पद्धतीने सॅनिटाईज करून दिल्या जातात आणि प्रत्येक भागात जाण्याकरता कशा कशाचे वाहनाचे अवलंबले आहे याची देखील त्यांच्याकडून स्वयंसेवकांकडून कसून चौकशी केली आणि नंतर बारामती शहरातील देसाई इस्टेटमध्ये त्यांनी स्वयंसेवकाला मार्गदर्शन देखील केलं। अगदी म्हणजे बारामतीतला कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत बारामती पॅटर्न मध्ये, या सगळ्याची पाहणी केलेली आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल। मालेगावात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून गेल्या 24 तासामध्ये 82 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये आता 3 महिन्यांची बालिका, 2 वर्षांचा मुलगा आणि 13 पोलिसांचा समावेश आहे। आज मालेगावची परिस्थिती काय आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। मालेगावात कोरोनाचा थैमान सुरूच असून गेल्या 24 तासात तब्बल 82 रुग्णांचा जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे। त्याच्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 253च्या पुढे झाली। ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामध्ये 3 महिन्याची एक बालिका, 2 वर्षाचा मुलगा आणि 13 पोलिसांचाही देखील समावेश। रोज रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंतेत भर पडलेली आहे, नागरिकांमध्येही चिंता वाढलेली आहे। आता या वाढत्या संख्येवर कसा अंकुश लावायचा याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाते। ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे तो पूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे। लोकांना जीवनावश्यक वस्तू घरी कशा मिळतील यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे। कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगावला भेट देऊन पाहणी केलेली आहे। त्यांनी एकच निर्धार केला आहे की कोणत्याही परिस्थितीत आता मालेगावला कोरोनामुक्त करायचं आहे। त्यासाठी त्यांनी विविध अधिकाऱ्यांची चर्चा केली। ज्या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे त्यासाठी त्यांनी डॉक्टरांची नियुक्ती करण्याचेही आदेश दिलेले। एकूणच आजची परिस्थिती पाहता मालेगाव हा हॉटस्पॉट झालेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांची चिंतेत भर पडली आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव। पुढची बातमी मनमाडमधल्या मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे। कांदा आता 5 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय। आज कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 500 ते 550 रुपये इतका भाव मिळाला। मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधल्या इतर बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मात्र कोलमडून गेला। बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बब्बू, शेतकऱ्यांच्या या सगळ्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर घसरण दरात झाली आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय असंच म्हणावं लागेल। संदीप, खरं तर हा लॉकडाऊनचा परिणाम आहे, कारण जो कांदा आहे तो कुठेही आता विकला जात नाही, कारण सर्व हॉटेल बंद आहे, ढाबे बंद आहे आणि आपल्या राज्यासह परप्रांतात देखील कांद्याची मागणी आहे ती अत्यंत कमी झालेली आहे आणि एक्सपोर्ट पाहिजे तेवढा होत नाही। त्याच्यामुळे कांदा हा तो पडू नये, आवक जास्त झाल्यामुळे कांद्याच्या भावात आता रोज घसरण होते। आज तर 5 रुपये किलो दराने आज कांदा विकला गेलेला आहे। मनमाड ही परिस्थिती आहे। लासलगाव, येवला, सटाणा, नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे।
त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. जो खर्च वाहनातून जो कांदा घेऊन आणला जातो त्याचा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता या तरी सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावे किंवा अनुदान द्यावा, किमान 1,000 रुपये क्विंटल तरी भाव कांद्याला द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. संदीप, अगदी धन्यवाद बाबू, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यापुढे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पण कोणतीही गंभीर लक्षणं नसलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करता येणार नाहीये. याबाबत राज्य सरकारने नवे आदेश काढलेत. त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठवलं जाणार आहे. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी कमी होईल. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयाला परत पाठवता येणार नाही. तसंच खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाला तपासलंच पाहिजे असे आदेश देण्यात आले. तसंच तो रुग्ण जर कोविड पॉझिटिव्ह निघाला तर त्या रुग्णाला कोविडसाठी राखीव रुग्णालयात हलवावं. एखाद्याच्या थुंकीचे नमुने घेतले तर 12 तासात त्याचा अहवाल मिळणं बंधनकारक असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय. जर मृत्यू झाला तर 30 मिनिटांमध्ये मृतदेह वॉर्डबाहेर काढला जावा आणि 12 तासांच्या आत अंतिम संस्कार व्हावेत असंही म्हटलेलं आहे. 2 मे पासून सकाळी 10 वाजल्यापासून हा नवा नियम लागू करण्यात येईल असं राज्य सरकारनं आदेश दिलेले आहेत.